सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि मला माहीत नाही, मला झोपच येत नव्हती. मग मी आपलं मेथीचं जिऱ्याचं पाणी आणि चहा आणि दूध गरम करायला ठेवलं आणि मी परत झोपली गाईज. कारण की माहीत नाही, मला झोप येत नव्हती, पण मला असं वाटलं की मी नाही येते एवढं करून ठेवावं आणि मग हे करून मी पुन्हा झोपली. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. सकाळ तर आपली सकाळीच झालेली आहे 6 वाजता. सो आज जरा लवकर झालेलं आहे सगळं. तर महिमाचा आज उपवास आहे, आज मंगळवार आहे. तर महिमासाठी बनवते खिचडी आणि रात्री भिजत घालायला विसरलेले साबुदाणे. सो मी सकाळी 6ला उठून पहिले साबुदाणे भिजत घातले. सो असे चांगले गरगरीत साबुदाणे आपले म्हणजे झालेले आहेत. मी पहिल्यांदा टाकले तसे, म्हणजे मला नव्हतं माहिती की म्हणजे 4-5 तासात साबुदाणे फुगतात. हां, फुगतात पाण्याने. सो मी आता एक हे केलं आहे, मिक्सर शेंगदाणे भाजून घेतलेत. आता शेंगदाणे वाटते मिक्सरला आणि मग तुम्हाला मी दाखवते आपल्याला खिचडी बनवायची. ठीक आहे. एका साईडला जाते मी, कारण की मी या साईडला आहे. आणि प्रिणू आलेली आहे फिरून. आणि प्रिणूने बघा, हे बघा प्रिणूने काय केलं. हे बघा, हे सकाळ सकाळ जेवण तिचं. सकाळचं जेवली. आणि हे बघा, हे बघा, महिमावर आली, आतमध्ये गेली. हे बघा, बाथरूममध्ये गेली आणि आता इथे येऊन बसते. हे बघा पावलं तिचे. हे मला वाटतं आतमध्ये, हे बघा बाथरूममध्ये पूर्ण. काय करू या मुलीचं समजत नाही मला. हीच हा शूज आणायला लागणार आहे तिला. आणि आणले, मला माहिती आहे ना, शूज आणले ना ती नाही ठेवणार. ती काय करणार माहिती आहे, तिला चालायला नाही जमणार. कारण की ते शूज कसं असतं की तुम्ही सवय लावली असेल तर ते होणार ना. सो माझ्या मॅडमला सवय कुठे आहे. तर शेंगदाणे वाटून घेते मी. बिकॉज ऑफ शेंगदाणे वाटत ठेवलं म्हणजे बऱ्यापैकी झालंय. दररोज नाही ठेवलं कारण की दाताचा प्रॉब्लेम माझा पण आहे आणि महिमाचा पण आहे. सो दातामुळे आमच्या दोघींना पण प्रॉब्लेम आहे भरपूर. मला तर पहिलं लहानपणापासून तर मी या दातांसाठी खूप मार खाल्लाय. माझ्या वडिलांचा खूप मार खाल्ला. म्हणजे मी औषधच नाही घेत होती. म्हणजे मी औषध गोळ्या काही घ्यायची नाही किंवा डॉक्टरकडे तर आजपर्यंत तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी आजपर्यंत डॉक्टरकडे गेलेली नाही आहे. माझा कितीही आजार असू दे. सो मी आजपर्यंत डॉक्टरकडे गेली नाही आहे. हे तुम्हाला विश्वास होईल नाही होईल मला माहिती नाही, पण मी खरंच नाही गेली आहे. कारण की मी खूप घाबरते डॉक्टरला. मला माहिती नाही, मी आत्ताही घाबरते. वयाच्या 40व्या वर्षी मी डॉक्टरकडे जायला घाबरते. सो चला आपण खिचडी बनवते. तोपर्यंत मी तुम्हाला सगळं सामान दाखवते. सो मी कढीपत्ता आणि अशी चांगली मिरची बरीचशी कापून घेतली आहे. मी टाकते त्याच्यानंतर मी हे शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकलं आहे पूर्ण साबुदाण्यामध्ये. मला पाहिजे तेवढंच मी घेणार आहे. ठीक आहे, संपवायला तर लागणार आहे. आणि हे लगेच फिरवायचं. काही लोक सांगतात की आमचे गोळे होतात, गट्टे होतात. ते गट्टे का होतात माहिती आहे का तुम्हाला? कारण की तुम्ही डायरेक्ट साबुदाणे टाकतात. असे डायरेक्ट साबुदाणे टाकले की गट्टे होणार. तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे ना, एक असं मी सॉरी यार, मिरची जरा जास्तच झाली वाटतं. सो त्याचं शेंगदाण्याचं कूट मिक्स करून टाकलं. शेंगदाण्याचं कूट मिक्स करून टाकाल ना तुम्ही, तर हे असे म्हणजे गोळा होत नाही, चिटकत नाही. बरोबर दिसते मस्तपैकी एकदम. तर मी थोडं त्याच्यामध्ये साखर आणि थोडंसं मीठ ॲड करते. सो मी आता टाकलं आहे साखर आणि मीठ. एकदम सुटसुटीत आहेत ना. मी डायरेक्ट टाकायचे नाही.
डायरेक्ट टाकल्यानंतर मला खूप जणांनी विचारायचे मी जेव्हा तिकडे राहत होती ना जुन्या ठिकाणी तेव्हा जे तुमची तिकडे अशी छोटे का होते कशी होते. मग त्याचं कारण हे आहे की तुम्ही जर डायरेक्ट टाकला तर तुम्हाला खिचडी हे चिटकून जातात डायरेक्ट टाकल्याने. आणि साबुदाण्याने कसं आहे ना वेगवेगळं करून राहतं म्हणजे सलग वेगवेगळे राहतात. साबुदाणा चिकटतो त्यामुळे ते चिटकत नाही त्याच्यामध्ये. आणि कसं साबुदाणा एकमेकांना चिकटला पाणी भेटलं थोडं तर चिकटणारच आहे. तर आपली खिचडी तयार आहे. इथे चहा करते गरम आणि बाकी शेंगदाण्याचं कूट ठेवलं हे आपल्या भाजीला होऊन जाणार. ही आपली खिचडी रेडी. आउच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज कॅमेराला काहीतरी लागलं आहे इथे पण नाही तू क्लिअर दिसतेस. है ना सॉफ्ट झाले मस्त सॉफ्ट झालेत. हां रे मस्त सॉफ्ट झालेत एकदम. मला वाटलं साबुदाणे भिजणार नाहीत भिजले. आता मला ट्रिक माहीत पडली साबुदाणे भिजवायची. म्हणजे मला पहिल्यापासूनच येत होती पण 5 तासात पण भिजतात साबुदाणे. कितने का ये उल्टा पहनी है क्या? नाही ते पार्टी है बैच. कितने का? 300. 255. सो गाईज हे कालचे ब्रश आपले झालेले आहेत सुकवून. सो हे आपल्याला आता अर्धे ब्रश माझे व्हॅनिटीमध्ये असतात. दुसरी बॅग आहे तिची. तर हे झालं असं व्यवस्थित. आता ठेवायला पाहिजे मला त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि हे ह्याच्यामध्ये पण सुकले मस्त सुकले. सो आता आपण बघूया. महिलाने आता झाडू पोछा केला आहे पूर्ण घराचा. हिच्यामुळे ॲक्च्युली हिचे केस खूप गळतात त्यामुळे आम्हाला रिपीट आम्हाला झाडू पोछा करायला लागतो. म्हणजे झाडू तरी मारायला लागते 2-3 वेळा. सो आता बघूया जेवणाचं काय जेवण बनवायचं. काय बनवायचं काय का? हां काय खाणार? काय पण बनव. बघूया आता फ्रीजमध्ये भाजी काय आहे बनवूया. उद्या माझी ऑर्डर आहे. उद्या सकाळी लवकर 6 वाजता मला जायचं आहे दादरला. माई फिरवून आणलं ना प्रेणूला. हे बघा फक्त आम्हाला ना अशी चावी फिरवतात ना चावी टक 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 बदक होतं. लहानपणी आम्हाला आणलेलं पप्पाने. चार्ली चपलन होतं असं चावी फिरवायची आणि तो असं टिक 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 करायचा. घुमी जायचं. घुमी जाते दीदी बरोबर. माई दीदीला सांग घुमी घेऊन जायला. माई दीदी घेऊन जा ग घुमी. बेल्ट कुठे आहे प्रेणूचा? जा बेल्ट घेऊन ये. हे बघा हे असं झाडते अंग. आणि बाय द वे म्हणजे वर्षातनं 1-2दा तरी पडतात. बघितलं हे असं आमच्याकडे हे गाणं असतं आमच्याकडे असं. ए नको बस तू आलीस मस्ती करतात. जा ना पाऊस येईल मग ते परत पाय खराब होणार तिचे. खाली बघ. चला बाय. आज आपण बनवलेलं आहे सुरण. ते पण मस्त रश्शेवालं मटणासारखं आणि चपाती आणि भात. रेणू जेव बेटा.
प्रियूला जेवण दिलं आहे, प्रियूला अजिबात जेवत नाही आहे, काय माहिती. स्वतः मी खाऊन बघते. महिमा तर म्हणते चांगलं झालं. व्हेज मटन मस्त. जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकतो ना, ते टाकून बनवलं आहे. एक नंबर झालं आहे. सो गाईज मी जेवून घेते, तुम्हाला भेटते नंतर. बाय. शिजलं नाही काय? हां शिजलं आहे. सो आता मी इथे लावणार आहे माझे ब्रश. सो आपण हे केलेले क्लीन हे काढ बाजूला. हे क्लीन केलेले ब्रश. तर आता मी आता ह्याच्यातले मी म्हणजे निवडून काढते. निवडून इन द सेन्स मला जे लागणारे ब्रश आहेत ना, ते मी हे करणार आहे. म्हणजे जसं हे हायलायटर ब्रश झालं, आणि हे ब्लशरचं आहे, हे कॉन्टोरिंग आहे, ठीक आहे. हे एक लिपस्टिक आहे. सो एक आयब्रो आहे. त्याच्यानंतर हे माझं आयशॅडोचं आहे. आता मी काय करते, त्याच्यानंतर हे लावायचं आहे, फाउंडेशन लावायचं आहे. असं बाकी सगळे ब्रश मी ना असेच ठेवणार आहे. नंतर जेव्हा मला गरज असेल, म्हणजे ह्याच्यातच राहतील. हे कसे इमर्जन्सी, म्हणजे हे खोलायला नको. असं माझा हा एक फेवरेट, हा स्विस ब्युटीचा आहे, खूप माझा फेवरेट आहे. ठीक आहे. सो मी आता लावून घेते. हा एक लायनर आहे. मी अजून एक महागातला लायनर तुम्हाला बोलू ब्रश घेतला तो नाही. आमच्याकडे ना एक कांड झालं. कांड म्हणजे काय आलं, मी ना मेकअप, तुम्ही आज माझा व्हिडिओ असेल एक मेकअपचा. सो तुम्ही मेकअपचं सामान आणलं. त्या माझ्या बहिणीने मला रिक्वेस्ट केली बिचारीनी की मला तिकडनं लिपस्टिक घे. आणि महिमाने आणि मी लिपस्टिक घेतली, पण तिच्यासाठी ती लिपस्टिक डस्टबिनमध्ये गेली, बॉक्स सकट. मला एवढं मनाला लागतं आहे ना, कारण की मी जेव्हा हे प्रोडक्ट विकत आणले ना, त्याचे बॉक्स काढले ना बाजूला, तर त्या बॉक्सबरोबर ते पण गेली. आणि मी लिटरली फेकली. माझी बहीण बोलते, यार तुम्हाला द्यायचंच नव्हतं, असं नव्हतं राखी, असं नव्हतं. माझा तू ब्लॉग बघते मला माहिती आहे. सो असं नव्हतं. खरंच माझ्या मनाला खूप वाईट वाटते आता की तुझी लिपस्टिक मी फेकली. 100% ती फेकण्यात गेली आहे. बिकॉज ऑफ इथे सगळं पूर्ण, आपलं घर काय एवढं मोठं नाही, एवढा काय पसारा नाही आहे. मी सगळं ड्रेसिंग टेबलपासून माझ्या ह्या तिजोरीपासून सगळं मी झाडलं. मला नाही भेटलं आहे. म्हणजे याचा अर्थ स्वाहा झालेला आहे लिपस्टिकचा. सो टेन्शन घेऊ नको, तुला परत मी तशी घेऊन देईन. मी पण घेईन काहीतरी. ठीक आहे. सो टेकर दिल्याबद्दल सॉरी आणि बाय. बाय. डू लाईक शेअर कमेंट. पकड जरा, मी हे लोकांना दाखवते मी कसं लावते ते. कशी दिसते? सो आता आपण काय करतो, सो हे असे मला लागणारे ब्रश मी इथे लावते. तो असे बंद.